हॅलो हॅलो. हां, रेडी रेडी. मॅचला सुरुवात. धावसंख्या झाली ती 1 रन. रोहित दादांचा उत्कृष्ट बॉल आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 2 रन. उत्कृष्ट अशी फिल्डिंग. सिंगल रन. धावसंख्या झाली ती 3 रन. 3 बॉल 3 रन. डॉट बॉल. सिंगल रन. षटक संपलं आहे. 1 ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती 4 रन. डीजे. थर्ड अंपायर का? ठीक आहे ठीक आहे, चेक करून घेऊ.
6 डॉट बॉल. उत्कृष्ट अशी बॉलिंग करतोय तो आबिद अली. धाव संख्या झाली ती 10 रन. वाईड बॉल. आणि हे 4 धावा मिळतील संघाला. उत्कृष्ट शॉट. सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. अंपायरनी नो बॉलचा इशारा दिला आहे. फर्स्ट अप दिला होता का? रिव्ह्यू संपला आहे आणि हा नो बॉल आहे. फर्स्ट अप तुम्हाला दिलेला होता ऑलरेडी. त्याच्यानंतर आता परत हा खांद्याच्या वरती बॉल आहे. उत्कृष्ट शॉट. सीमारेषेच्या बाहेर 6 धावा मिळतील. बॉल झाले ते 4. स्कोर झालाय 26 धावा. उत्कृष्ट शॉट. चांगला लॉफ्ट केला होता त्यांनी.
धावा मिळतील 2. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 28 रन. शेवटचा बॉल बाकी आहे. सिंगल धाव भेटलेली आहे. शतक संपलंय. पंचांचा इशारा. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती 29 रन. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे ती 29 रन. डीजे डीजे उत्कृष्ट बॉल. धावसंख्येत काहीच भर नाही. धावसंख्या झाली ती 29 रन. सीमारेषेत पार. 4 धावा. साऊंड चेक. हॅलो. थँक्यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. लिओ किंग्स NSA प्रेझेंट सातपूर प्रीमियर लीग या शहरातील अत्यंत मानाच्या सन्मानाच्या अभिमानाच्या स्पर्धेमध्ये सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण या मैदानावर उपस्थित सर्व आमचे फिजिकली जे प्रेक्षक आहेत लाडके
प्रेक्षक त्या सर्वांचं देखील स्वागत. सोबतच भारतीय टेनिस क्रिकेट विश्वातील एक माइलस्टोन अगदी 2013 साली ज्यांच्या माध्यमातून ज्या चॅनलच्या माध्यमातून या टेनिस क्रिकेटला ग्लॅमर आलं, प्रसिद्धी मिळाली, ती एक नामवंत वेबसाईट tenniscricket.in या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन पद्धतीने या स्पर्धेसोबत जोडले गेलेत त्या सर्व प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. सकाळचं पहिलं सत्र माझ्या मते या स्पर्धेतील आजचा जो दिवस आहे ना, हा सर्वात महत्वाचा. आज अनेक स्टार खेळाडू आपल्याला इन ऍक्शन बघायला मिळतील. जो पहिला सामना आपण बघतोय मुंबई लॉयन्स विरुद्ध जाणता राजा, या दोन्ही संघांचे आयकॉन स्टार आहेत. बॉलिंग ट्रॅकवर आपण ज्या खेळाडूला बघतोय, ओ सुरेख सुरेख लाजवाब, अगदी सूर्यकुमार यादव स्टाईलनं चेंडूला लॉफ्ट केलाय विकेटच्या मागच्या बाजूला. फाईन लेग क्षेत्रामध्ये एक दर्जेदार फटका येतोय. SPL चा चौकार 4. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 38 धावा आणि विकेट्स एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. मुख्य मंचावर व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सर्व लाडके मान्यवर, आमचे निमंत्रित अतिथी, या सर्वांचं स्वागत असेल. आमचं संपूर्ण यूट्यूब चॅनल टीम, त्यानंतर आमचं अंपायरिंग पॅनल, आमचे ऑफिशियल स्कोरर, या आयोजन समिती ज्यांच्या माध्यमातून अत्यंत सुंदर देखणं, अभूतपूर्व शिस्तबद्ध नियोजन आयोजन आपण जे बघतोय, ती या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे सर्व आमचे सन्माननीय या शहरातील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट सन्माननीय मनोजी तांबे सर आणि त्यांच्या सौभाग्यवती आदरणीय जान्हवीताई तांबे, आणि सोबतच NSF फाउंडेशनचे सन्माननीय प्रमुख अझरबाई शेख, या सर्वांच्या वतीनं आलेल्या सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं, ऑनलाईन प्रेक्षकांचं आणि मंचावर उपस्थित असलेल्या या भव्य व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सर्वच मान्यवर, सर्वांचं स्वागत. आमचा tenniscricket.in चे सन्माननीय साहिल चव्हाण असतील, त्यानंतर आमचे नील नाणेकर आणि आमचे धाकटे बंधू हरपन मौला, सदाबहार व्यक्तिमत्व, अगदी हाईट कम फाईट जादा, आणि व्यक्ती जरी लहान असेल मात्र सोशल मीडियावरचं त्यांचं काम प्रचंड मोठं आहे, महान आहे. ते आमचे सन्माननीय श्रेयस तेली सर, वेलकम, सुप्रभात. लॉफ्ट केलाय समोरच्या क्षेत्रामध्ये, सुरेख फटका आहे, प्रोटेक्शन बघायला मिळालं एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये. चांगला रिटर्न रोहित परब यांच्या दिशेने आपण बघतोय. नाशिकचा डायनामाइट या नावानं संपूर्ण भारतीय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुपरिचित असलेला एक मोठा खेळाडू, अगदी मोठी स्पर्धेतील मोठा खेळाडू म्हणून ज्याला गणलं जातं, ओळखलं जातं, बोललं जातं, आणि आयकॉन किलर म्हणून त्याला खास ओळख मिळाली आहे. आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर तो विकेटच्या मागच्या बाजूला उभा असलेला आयकॉन खेळाडू रोहित परब. या दरम्यान मुख्य पंच अक्षय बोरगडे सरांच्या माध्यमातून आमच्या दिशेने इशारा केला जातोय, इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी, इट्स अ व्हाईट बॉल. एक अवंतर धाव मिळेल. धाव फलक 3.1 षटकानंतर 1 गडी बाद 40 धावा. 6 षटकांची ही लढत असेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता ईश्वर शहा, आणि या दरम्यान इशारा येतोय, ईश्वर आउट, इज गॉन, फलंदाज बाद. DJ नवीन बॅटर आलेत. नवीन जरी असेल मात्र या मैदानावर त्यांनी करिअरची सुरुवात केली आणि आपल्या खेळाच्या जोरावर संपूर्ण नाशिक जिल्हा त्यांनी गाजवलाय. दीपक भोळे आलेत.
नाव जरी त्यांचं आडनाव भोळे असेल, मात्र क्रिकेटमध्ये एक चतुर खेळाडू म्हणून त्यांना ओळखलं जातं. एक्सपिरियन्स आहेत, एक नावाजलेले विकेट किपर देखील राहिलेत आहे. या दरम्यान आमचे राकेश बिरारी सर, या स्पर्धेचं सोशल मीडियावर ज्यांच्या माध्यमातून प्रसिद्धी केली जाते ते आमचे इन्स्टा स्टार सन्माननीय राकेश बिरारी सर, आपलं स्वागत, वेलकम या सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये. ईश्वरची जागा घ्यायला आले दीपक भोळे. आसिफ खान बॉलिंग ट्रॅकवर राऊंड द विकेट मारा करताय. चांगला स्ट्रोक अलॉंग द कार्पेट, कार्पेटच्या मदतीने चेंडू ट्रॅव्हल होतोय. ओहो वा, व्हॉट अ शॉट, आपला क्लास दाखवताय दीपक भोळे. पहिल्या चेंडूवर चौकार, 4 डीजे. जाणता राजा संघाचे ओनर सन्माननीय युवा नेते, युवा उद्योजक किरण भाऊ पाटोळे इथे उपस्थित आहेत. वेलकम सर. पंकज भाऊ, एक लेजंड क्रिकेटर, ते देखील उपस्थित आहेत. पंकज भाऊ गुजर, आपलं देखील वेलकम. आणखी एक महत्त्वाचं वेलकम मी करेल. अनेक स्पर्धेमध्ये महाराष्ट्रात अनेक नामवंत स्पर्धा सातत्यानं होत असतात आणि हेलिकॉप्टर उडवलंय आणि लँड होतंय ते मैदानाच्या बाहेर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. दीपक भोळेच्या बॅट मधनं येतोय आणखी एक दर्जेदार फटका, षटकार, 6. षटकार येतोय दीपक भोळेच्या बॅट मधनं. बॅक टू बॅक सलग 2 एक चौकार, एक षटकार येतोय. मोठे फटके येत आहे. धाव फलक 50 धावा. मिस टाइम फटका हवेत उंच उडालाय. कांबळे सर धावताय इकडे. ओहो, खिलाडी के मस्तक पे दस्तक. इट्स अ 4 रन्स. खराब फिल्डिंग. सलग 3 चेंडूवर 3 मोठे फटके आलेत. एक षटकार, 2 चौकार आले दीपकच्या बॅट मधनं. दीपक आल्याने इथे धावगती उंचावली आहे. या दरम्यान चांगला फटका येतोय. कव्हर क्षेत्रामध्ये आहे, तिथे प्रोटेक्शन आहे. चेतन चेंडूच्या मागे येत आहे. चांगलं कलेक्शन, मात्र तितकाच चांगला सुंदर फटका दीपकच्या बॅट मध्ये आपण बघतो. या सिंगल सोबत धाव फलक जाऊन पोहोचेल 55 आणि 4 षटकाची समाप्ती होते 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 55 धावा. या दरम्यान आणखी एक महत्त्वाचं शुभ आगमन आणि वेलकम असेल. मी पुन्हा एकदा सांगेल की महाराष्ट्रभरातील अनेक नामवंत स्पर्धेमध्ये सातत्याने एक नाशिकचा संघ आपल्याला बघायला मिळत असतो. एक अत्यंत क्रिकेट वेड व्यक्तिमत्व, क्रिकेट विषयी प्रचंड प्रेम असलेलं, क्रिकेट विषयी प्रचंड आत्मीयता असलेलं एक गोड व्यक्तिमत्व, क्रिकेटपटूंच्या पाठीशी सातत्याने उभं राहणार आमचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय विशालभाई शाह सर. वेलकम विशालभाई. आपल्याला विनंती असेल, वेळ असेल आपण मुख्य मंचावर यावं. विशालभाई प्लीज वेलकम. विशालजी शाह सर मुंबई लॉयन्स संघाचे सन्माननीय संघ मालक आहेत. स्पर्धा कुठेही असो, स्पर्धा केव्हाही असो, एक नाव सातत्याने आपल्या नजरेसमोर येत असतं. मुंबई लॉयन्स संघ स्पर्धेत असो, स्पर्धेत नसो, स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी, क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी हवेत उडवलाय आसिफ खान डाऊन द बॉल. एक सोपा झेल टिपला जातोय. मोठं यश मिळतंय. इन्फॉर्म बॅटर दीपक भोळे, झेलबाद. थँक्यू. किरणजी पाटोळे सर देखील मंचावर उपस्थित आहेत. त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, चांगली कामगिरी करतोय. दुसऱ्या बाजूला विशालजी शाह सरांचा मुंबई लॉयन्स संघ आहे, तो देखील चांगली कामगिरी करतोय. तर एक चांगलं क्रिकेट, चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. वेलकम विशाल सर ऑन अ VIP डायस. थँक्यू. मंचावर दोन्ही संघ मालक इथे विराजमान आहेत, स्थानापन्न आहेत. धाव फलक जर आपण बघत असाल, 55 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आयकॉन खेळाडू सौरभ भगत, लेदर बॉल, टेनिस बॉल, क्रिकेट विश्वातील 2 आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय. जाणता राजा संघाचा आयकॉन खेळाडू सौरभ भगत आहे. तो देखील लेदर बॉल क्रिकेट विश्वातील एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं.
समोरच्या बाजूला रोहित परब यांना आपण बघताय, ते देखील लेदर बॉल क्रिकेट विश्वातील एक जाणमानं व्यक्तिमत्व. आपल्या वेगासाठी, आपल्या अचूकतेसाठी, आपल्या भेदकतेसाठी त्यांना जाणलं जातं. आमच्या आयोजन समितीचे सन्माननीय प्रमुख सन्माननीय लक्ष्मण महारा, वेलकम. आजच्या दिवसभरातला हा पहिला सामना, सकाळच्या पहिल्या सत्रातील पहिली लढत आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. 4.2 षटकानंतर 3 गडी बाद 57 धावा. माझ्या मते किरण भाऊंच्या संघाला मोटिवेट करण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी पंकज भाऊ देखील इथे उपस्थित आहेत. अनेक मान्यवर इथे आहेत. सर्वांचंच पिंपळगाववरनं आलेल्या आमच्या प्रत्येक पाठी राख्याचं, जाणता राजा या संघाच्या समर्थकाचं देखील खूप सारं स्वागत असेल. मिलिंदजी साबळे सर, आपलंही वेलकम असेल. मिस टाइम स्ट्रोक ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल करतो, डीप मध्ये आहे तिथे क्षेत्ररक्षक रोहित परब तिथे आहे. सिंगल येते. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघताय एक युवा गेंदबाज सूरज भारद्वाज आहेत. सौरभ भगत 3 चेंडूमध्ये 3 धावांवर बॅटिंग करतात. त्यांचा जन्म सिन्नर तालुक्यातील, मात्र जे क्रिकेट सातपूरमध्ये ते स्थायिक झाले. त्यांचे वडील देखील प्रशासकीय अधिकारी आहेत. स्वतः सौरभ भगत उत्तम क्रिकेटपटू आहेत. फुल टॉस ऑन साइडला फेकून दिलाय, मात्र आहे तिथे प्रोटेक्शन बघायला मिळतंय. इथे खेळाडू जरी झेलबाद झाला असेल, मात्र जो रिव्ह्यू आहे त्याचा वापर केला जातोय. DRS रिव्ह्यू आयोजन समितीच्या माध्यमातून दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू दिला जाईल. तो रिव्ह्यू वापरण्याची देखील एक कला असते, आर्ट असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी यांना या रिव्ह्यू सिस्टम साठी जाणलं जातं. अगदी DRS ला धोनी रिव्ह्यू सिस्टम देखील म्हटलं जायचं. याचं कारण की अचूकता, अनुभव. इथे तिसरे पंच आमचे टीव्ही अंपायर सन्माननीय आदित्य कापसे सर हा निर्णय इथे तपासतील, चेक करतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं tenniscricket.in माध्यमातून या निर्णयाचं दूध का दूध, पाणी का पाणी आपल्याला बघायला मिळेल. आमचा अंपायरिंग पॅनल असेल, आमचा tenniscricket.in हा संपूर्ण आमचा टीम असेल, आयोजन समितीचं लक्ष्मण महारा, त्यानंतर आमचे सन्माननीय अतुलजी शेळके, अगदी कालच्या पहिल्या सत्रापासून, पहिल्या चेंडूपासून, आणि निर्णय येतोय बॅट्समन आउट. डीजे धावफलक जर आपण बघत असाल, सौरभ भगत बाद झालेत. 58 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर लागताय. या सातपूर शहरातील, नाशिक शहरातील अत्यंत देखणं सुंदर मैदान. सर्वात महत्वाचे की मैदान गोल आहे, सर्कल आहे, वर्तुळाकार आहे. याच कारणामुळे जे तंत्रशुद्ध फलंदाज असतील त्यांना निश्चितच फटकेबाजीसाठी मदत मिळू शकते. जे 360 बॅट्समन असेल त्यांनाही मदत होऊ शकेल. चौफेर फटकेबाजी तुम्ही करू शकाल. या दरम्यान फुल टॉस बॉल, अगदी फुल टॉस बॉलला फेकून दिलंय. मिड विकेट बाउंड्रीच्या फार उंचावरनं येतोय, आउट ऑफ द पार्क, षटकार 6. धावफलक जाऊन पोहोचेल 4 गडी बाद 64. चांगली फटकेबाजी इथे बघायला मिळते राहुल कंड, राहुल आहेर. आणखी एक तिसरा फुल टॉस इथे मात्र अडवलाय. वाह, क्रिकेटिंग स्मार्ट.
ओ खराब रिटर्न. क्षेत्ररक्षण करताना जे गमावलं, मात्र फेकी करताना ते गमावलंय या खेळाडूने. अत्यंत खराब रिटर्न, बॅकअप तिथे नाहीये आणि 4 धावा तब्बल इथे पळून काढल्यात. षटक तब्बल 4 धावा पळून पूर्ण केले जात आहे. धावफलक 5 षटकांच्या समाप्तीनंतर 68 धावांवर जाऊन पोहोचतोय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक चांगली टोटल, जर 6 षटकांचा जर आपण विचार केला ना, तर ही टोटल आतापर्यंत सन्मानजनक मी म्हणेल. फायटिंग स्कोर आपल्याला ऑन स्कोर बोर्डवर बघायला मिळतोय. निश्चितच क्षेत्ररक्षण चांगलं केलं, मात्र रिटर्न थोडासा खराब गेला आणि झालेल्या चुकीचा फायदा घेत असताना दोन्ही बॅटरकडनं अगदी वेगानं 4 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक आता आपण बघू शकाल 5 षटकाच्या समाप्तीनंतर 68 धावा धावफलकावर लागताय. लिओ किंग्स आणि NSF प्रेझेंट सातपूर प्रीमियर लीग या स्पर्धेचं हे दुसरं पर्व. अगदी पहिल्या सीझन पेक्षा पहिला सीझन तर प्रचंड गाजलं, प्रचंड चर्चा त्या स्पर्धेची झाली आणि पहिल्या सीझन मध्ये शिवशाही संघाने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. तो संघ उद्या आपल्याला इन ऍक्शन बघायला मिळेल. या सीझन मध्ये देखील आत्ताचं सीझन आणखी वेगळं ठरतंय, उजवं ठरतंय, भव्य ठरतंय. याचं कारण मैदानावर तुम्ही ज्यावेळेस प्रवेश करता ना, अगदी एंट्रीला एक भव्य एंट्री प्रवेशद्वार आपण बघाल. त्यानंतर सुरुवातीलाच सर्व संघ मालकांचे भव्य असे फ्लेक्स, त्यांची ओळख असलेला त्यांच्या खेळाडूंचा बॅनर, संघांचा बॅनर. त्यानंतर आलेल्या मैदानावर ज्यावेळेस तुम्ही प्रवेश करता त्यावेळेस सातपूर प्रीमियर लीग भव्य एक इंट्रिकेट आपण बघतो. चांगला चेंडू या दरम्यान मात्र दिशा इथे भरकटते. वेग चांगला होता, टप्पा चांगला होता, मात्र दिशा इथे भरकटते. दिशाहीन गोलंदाजी. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी, इट्स अ वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळेल. 69 धावा, पंचांचे 2 हात जमिनीला समांतर. मिळेल धाव 1 अवांतर आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 गडी बाद 69 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. हाणामारीचं हे षटक असेल. डेथ ओव्हर या षटकाला म्हटलं जातं. वाह, वेग वेग वेग, भन्नाट वेग इथे गोलंदाज अबिद अलीकडनं बघायला मिळतोय. अबिद अली असेल, यानंतर आपल्याला नितीश यादव बघायला मिळतील, रोहित परब आहे, सौरभ भगत आहे. असे एकापेक्षा एक सरस आणि प्रचंड गुणवत्ता असलेले अनेक वेगवान गोलंदाज या सातपूर शहरामध्ये आपल्याला बघायला मिळतात. ओ लॉट केलाय, स्लॉट मध्ये चेंडू होता, चेंडूला फेकून दिलाय अगदी मैदानाच्या बाहेर पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स अ 6 षटकार. डीजे एक महत्वाचा कॉल असेल, सूचना असेल. अबिद अली बॉलिंग ट्रॅकवर. ओहो, इथे संधी असेल, एज आणि यस, बॅट्समॅन स्टंप आउट. महत्वाची सूचना असेल की नंतर जो संघ इन ऍक्शन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल, तो संघ म्हणजेच टीम ध्रुवतारा. टीम ध्रुवतारा संघ मालक सन्माननीय धनंजय कसबे सर, कृपया आपण लगेचच आयोजन समितीचे सन्माननीय लक्ष्मण महारा यांच्यासोबत आपण संपर्क साधायचा आहे. नवीन बॅटर आलेत, गणेश.
या दरम्यान विकेटच्या मागच्या बाजूला अगदी वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय, अगदी लिडिंग एज, आणि चेंडू सरळ फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. ब्याऐंशी धावा, 82 रन्स. ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर कनेक्शन झाला नाही, उंची जास्त लांबी कमी. अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय, 2 धावा अगदी वेगाने पळून पूर्ण केल्या जात आहे. 6वं षटक या पहिल्या डावातलं. इथे प्रगती पथावर बॉलिंग ट्रॅकवर अभिद अली यांना बघू शकाल, एक हाफ ट्रॅकर ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न होता, अगदी टॉप एज हवेत उंच उडालेला हा चेंडू अगदी खाली क्षेत्रामध्ये जाऊन लँड होतोय. 84 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स, 5 गडी बाद 84 धावा. अभिद एक फार मोठा स्टार्ट बॉलिंग ट्रॅकवर त्यांच्याकडनं बघायला मिळतोय. फ्लोअर फुलटाज एज, विकेटच्या मागच्या बाजूला चांगले रिफ्लेक्शन्स बघायला मिळाले रोहित परबकंड. चेंडू अडवला जातोय, सिंगल येते. या शेवटच्या चेंडूवर माफ करा, 82 धावा धाव पलकावर लागताय आणि 83 धावांचं लक्ष असेल टीम मुंबई लॉयन्स संघाला ही लढत जिंकण्यासाठी. 83 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी टीम मुंबई लॉयन्स संघाला. डीजे
चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचंय. ग्रीन जर्सी मध्ये आपण बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये संघ उतरलाय क्षेत्ररक्षण करण्यासाठी. तो टीम जाणता राजा. सन्मान्य संघ मालक आहेत किरणजी पाटोळे सर. या संघाचे आयकॉन आहेत सौरभ भगत. दुसऱ्या बाजूला मुंबई लॉयन्स संघ हा ब्ल्यू जर्सी मध्ये आपण बघतोय. मेन इन ब्ल्यू. या संघाचे सन्मान्य संघ मालक आहेत विशालजी शाह सर. आयकॉन आहेत नाशिकचा डायनामाइट ज्यांना म्हटलं जातं ते रोहित परब. आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी देखील त्यांना स्पीड किंग या नावाने ओळखलं जातं. ही उपाधी त्यांना मिळाली आहे. सोबतच अनेक स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडूंना बाद करण्यामध्ये त्यांना महारथ हासिल आहे. आणि एक आयकॉन किलर म्हणून देखील त्यांना क्रिकेट विश्वामध्ये ओळखलं जातं. रोळी कांचन या पुण्यातील शहरामध्ये एक फार मोठ्या स्पर्धेमध्ये सलग 9 सामन्यांमध्ये 9 आयकॉनला बाद करण्याचा एक मोठा पराक्रम त्या स्पर्धेमध्ये केला गेला होता. अगदी त्याच स्पर्धेपासून त्यांना आयकॉन किलर या उपाधीने संबोधित केलं जाऊ लागलं. आज रोहित परब पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ॲज अ बॅटर म्हणून सलामी बल्लेबाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये पोहोचताय. तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल सौरभ भगत आहे. आयकॉन आहे. एक उभरता सितारा या सातपूर शहराचा. मात्र सध्याच्या घडीला संपूर्ण जिल्ह्याभरात देखील तो आपल्या वेगवान गोलंदाजीने अनेक स्पर्धा अनेक मैदान आपल्या भेदक स्पेलने गाजवतोय. 83 धावांचा पाठलाग करण्यासाठी ब्ल्यू जर्सी मध्ये मुंबई लॉयन्स संघाकडनं सलामी जोडी स्ट्राईक घेत आहे रोहित परब. नॉन स्ट्रायकिंग एंडला आकाश आलेत. स्काय बॉलिंग ट्रॅकवर भूषण समोर पहिला चेंडू फेस करण्यासाठी दुसऱ्या डावातील या स्पर्धेतील पहिला चेंडू फेस करतील रोहित परब. आणि पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचं शिकार ठरताय. या स्पर्धेत सुरुवात थोडीशी खराब. रोहित परब यांची विकेटचं पतन. पहिला धक्का. फलंदाज बाद. रोहित परब शून्यावर बाद होत आहे की लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्या साडी लढा लढाईला माझ्या अंत नाही. पुन्हा उठेन पुन्हा लढेल शांत बसायला मी काही संत नाही. इथे पहिल्या चेंडूवर बाद झालेत. तंबूच्या आश्रयाला परत गेलेत. काय जबरदस्त सुरुवात बघायला मिळते जाणता राजा संघाकडनं. जाणता राजा अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत. गोरगरिबांचा कैवारी. शेतकऱ्यांचा आधार. कष्टकऱ्यांचा आधार. छत्रपती शिवाजी महाराज. या दरम्यान चांगला चेंडू भूषण कडनं आतमध्ये आलेला हा चेंडू. इथे संधी असेल. इथे काय जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते जाणता राजा संघ. समोरच्या संघातील आयकॉन खेळाडूला बाद केल्यानंतर जाणता राजा संघाचा आत्मविश्वास निश्चितच आता प्रचंड उंचावलेला असेल. अगदी त्याच पद्धतीने बघायला देखील मिळतंय क्षेत्ररक्षणाचा दर्जा पटकन आणखी उंचावतोय.
लॉफ्ट केलाय सुरेख फटका. ओ हो ईश्वर ईश्वर काय जबरदस्त धाव घेतली. भले एफर्ट्स प्रयत्न कमी पडत आहे मात्र ज्या पद्धतीने ईश्वरने प्रयत्न केलाय चेंडूच्या मागे शेवटपर्यंत धावलेत. कौतुक असेल या खेळाडूचं. चौकार येतो एक लाजवाब स्ट्रोक 4 रन्स. धावफलक या चौकाराच्या मदतीनं 5 धावा. समालोचन कक्षामध्ये आमचे साथी सहकारी समालोचक हौशी समालोचक. ओहो पॉइंट क्षेत्रात फलंदाज बाद. दुसरा धक्का आकाशच्या रूपाने. बॅट्समन आउट. बॅक टू द डग आउट. थँक्यू. SSK साऊंड साई कृपा साऊंड्सच्या माध्यमातून आणि आमचे DJ राहुल यांच्या माध्यमातून हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. आमचे DJ राहुल आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. थँक्यू व्हेरी मच. अगदी काल सकाळच्या पहिल्या सत्रापासून ज्या पद्धतीने तुम्ही प्रेक्षकांचं मनोरंजन करताय आम्हाला देखील ज्या पद्धतीने सोबत देताय त्याबद्दल देखील मी माझ्या समालोचन कक्षाच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो. नेक्स्ट मॅच कॉल असेल. टॉस साठी आपण यावं. टीम ध्रुवतारा आणि त्यांच्या विपक्ष टीम NSF. पुन्हा एकदा एक स्टार खेळाडू 2 स्टार खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन बघायला मिळतील. निलधारा सोशल फाउंडेशन आणि त्यांच्या विपक्ष असेल ध्रुवतारा संघ. ऑन साइडला पूल केलाय. ओहो अगदी खिलाडी के मस्तक पे दस्तक. एक लाजवाब मजबूत प्रहार. षटकार 6. थँक्यू. यानंतर मॅच असेल टीम ध्रुवतारा. सन्मान्य धनंजय कसबे साहेबांचा हा संघ. या संघाचा आयकॉन आहे संदेश राजपूत. तर त्यांच्या विपक्ष आपण बघू शकाल टीम NSF म्हणजे निलधारा सोशल फाउंडेशन. संघ मालक आहेत सन्मान्य अझरबाई शेख आणि या संघाचे आयकॉन असतील लक्ष्मण महारा. मी नाणेफेक करण्यासाठी सन्मान्य किरणजी पाटोळे सर आपल्याला विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या पुढील सामन्याची नाणेफेक आपण करावी आपल्याला विनंती असेल. चला दोन्ही संघनायक या टॉस साठी या प्लीज. सन्मान्य जाणता राजा संघाचे संघमालक किरणजी पाटोळे सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे होते. एका बाजूला लक्ष्मण महारा दुसऱ्या बाजूला असतील धनंजय कसबे. टीम ध्रुवतारा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय असेल नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर? गोलंदाजीचा निर्णय घेऊ आम्ही आणि चेस करू. धावांचा पाठलाग करणं पसंत केलंय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. असा कुठला गोलंदाज असेल की त्याच्याकडनं तुम्हाला फार अपेक्षा असतील या मैदानामध्ये? सर्वच खेळाडू चांगले खेळणारे आहेत आणि सर्व आपल्या इथलेच खेळाडू आहे. ते पर्टिक्युलर कोणी एक जण नाही. तर जो कोणी आपल्याला मॅच जिंकवतो तोच खरा खेळाडू असतो. आणि प्रत्येकाने माझ्या टीमच्या प्रत्येक प्लेयरला मी सांगेन का प्रत्येकाला इथे यूट्यूब लाईव्ह चालू आहे, सगळं चालू आहे. प्रत्येकाला हिरो बनण्याचा चान्स आहे तर त्यांनी त्या संधीचं सोनं करावं. फार सुंदर व्यक्त झालेत कसबे सर
की यूट्यूब लाईव्ह आहे, चांगली संधी आहे तुम्हाला इथं स्वतःला प्रेझेंट करण्याची. समोरच्या संघामध्ये धनंजय सर लक्ष्मण महाराजसारखा इन्फॉर्म बॅटर आहेत. लांबच लांब फटकेबाजीसाठी पॉवर हिटिंगसाठी त्यांना जाणलं जातं. किती धावांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल NSF संघाला? 70 धावांच्या आत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न असेल. लक्ष्मण महाराज नक्कीच मोठे प्लेयर आहे, पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही पण होऊ शकतं. दोन महत्त्वाचे स्टेटमेंट होते की एक पॉझिटिव्ह खेळाडू वृत्ती तुम्ही दाखवली आणि लक्ष्मण महाराज चांगला प्लेयर आहे मान्य करतात आणि सोबतच क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. एक शेवटचा प्रश्न असेल धनंजय सर, आयोजन भव्य, मला तर सर्वात महत्त्वाचं, तुम्हालाही तुम्ही बघत असाल भव्य व्यासपीठ आणि अगदी अभूतपूर्व आयोजन, या आयोजनाविषयी काय सांगाल? खूप सुंदर असं नियोजन. मागच्या वेळेस पण मनोज सरांनी खूप सुंदर नियोजन केलेलं होतं आणि एवढ्या मोठ्या बक्षीस, हे सर्व ऑक्शनमध्ये सुद्धा एवढं मोठं नियोजन आणि आपल्या सातपूरच्या आजूबाजूच्या भागांमधील सर्व खेळाडूंना इथे खेळण्याची संधी देता, त्याबद्दल मी सर्वांचे ऑर्गनायझरचे मनापासून आभार मानतो. थँक्यू धनंजय सर. एक लक्ष्मण महारा स्टार आहेत, मोठे खेळाडू आहेत आणि प्रेक्षक देखील त्यांना त्यांच्या फटकेबाजीसाठीच बघण्यासाठी इथे उपस्थित राहत असतात, हजर राहत असतात. बॅटिंग करायची आहे लक्ष्मण, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? 70-60 करू आम्ही. आमची बॉलिंग खूप स्ट्रॉंग आहे, आता बघू काय होतं. आणि शेवटचा प्रश्न, माईकवर जास्त बोलत नाहीत लक्ष्मण, ते बॅटने बोलतात, त्यामुळं थोडेसेच प्रश्न त्यांना विचारू की आयोजनाविषयी, तुम्ही स्वतः आयोजनामध्ये महत्त्वाचा रोल आहे तुमचा, तर या आयोजनाविषयी. आम्ही तर आयोजन करतो, लोकच सांगतील हे चांगले आहे की नाही आहे, आता आपण ऐकू लोकांकडूनच. थँक्यू व्हेरी मच दोघांनाही. खूप साऱ्या शुभेच्छा असेल दोन्ही. मी तुम्हाला तयारी करण्यासाठी वेळ देतो, तुम्ही जा, आम्ही मान्यवरांसोबत चर्चा करू. किरण भाऊ, एक अभूतपूर्व एक चांगला आयोजन सातपूर शहरामध्ये आपण बघतोय. तुम्हाला देखील अनेक स्पर्धेंचा अनुभव आहेत, या स्पर्धेमध्ये तुमचा जाणता राजा संघ देखील सहभागी होतोय. एकंदरीत आयोजनाविषयी काय सांगाल? आयोजन खूप छान केलेलं आहे आणि आमचे मनोज तांबे सर यांचं तर क्रिकेटवर खूप सारं प्रेम आहे, त्यामुळं त्याला खूप इंटरेस्ट आहे क्रिकेटमध्ये आणि त्यामुळं तो दरवर्षी इथं SPL हे भरवत असतो आणि त्याला भावी वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सध्याचा जो मैदानात तुमचा सामना, जो संघ जो सामना खेळतोय आत्ता सध्याच्या घडीला, तुमचा संघ थोडासा फ्रंट सीटला आहे, आघाडीवर आहे. एकंदरीत तुमच्या टीमकडनं काय अपेक्षा असतील आणि तुमच्या टीमसाठी तुमच्याकडनं काही मेसेज असेल तो सांगा. आमचा जाणता राजा टीम ही खूप चांगल्या प्रकारे खेळत आहे आणि इथून पुढेही ती चांगली खेळेल आणि आमचे पंकज भाऊ गुजर आमचे सिनियर कोच असल्यामुळे आम्हाला कशाची भीती नाही आहे आणि आमचे सपोर्टर मिलिंद आप्पा पण इथं आलेले आहे, अतुल भाऊ आलेले आहे, प्रशांत शेठ आलेले आहे, त्यामुळं आम्ही ही टुर्नामेंट जिंकणार आणि बक्षीस घेऊन जाणार. निश्चितच काय आत्मविश्वास बघायला मिळतोय. आम्ही सामना जिंकणार आणि ही स्पर्धा देखील जिंकणार आणि बक्षीस घेऊन जाणार. तर निश्चितच खूप खूप शुभेच्छा असतील किरण भाऊ तुम्हाला. तर जाऊया पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. या दरम्यान अत्यंत महत्त्वाचं शुभ आगमन मैदानावर झालंय. आमचे सन्माननीय विकीबाई लोंढे आणि सन्माननीय राहुलदादा गायकवाड या दोन्ही मान्यवरांचं इथे मैदानावर शुभ आगमन होतोय. PL ग्रुप हा देखील संघ या स्पर्धेत सहभागी होतोय. त्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असेल. फिलहाल सध्या जाऊ मैदानाच्या आतमध्ये. 1.5 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धावफलक जर आपण बघत असाल, टीम मुंबई लॉयन्स 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा इथे धावफलकावर लागत आहे. निलेश कांबळे आलेत, त्यांच्याकडनं निश्चितच अपेक्षा असेल. निलेश कांबळे अनेक स्पर्धेमध्ये तुम्ही निलेश कांबळेंना बघत असतात. आज या अडचणीच्या काळामध्ये निश्चितच त्यांच्या खांद्यावर एक चांगली जबाबदारी, मोठी जबाबदारी असेल की या संघाला, आपल्या संघाला त्यांना अडचणीतनं बाहेर काढावं लागेल.
ओ लॉफ्ट केलाय, चांगला प्रहार, लॉफ्टेड स्ट्रोक. अगदी खेळाडू वेगानं चेंडूच्या मागे धावताय, मात्र प्रयत्न इथे कमी पडताय आणि कव्हर पॉइंट क्षेत्राच्या बाहेर चेंडू सरळ जातोय 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल. 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक टीम मुंबई लॉयन्स 5 गडी बाद 21 धावा आणि पुढचे 24 चेंडू धावा करायच्या त्या 62 धावा. 24 बॉल 62 रन. देऊया एक संधी आमच्या DJ राहुल यांना, ऐकूया एक मधुर संगीत. थँक्यू. थँक्यू. लिओ किंग्स आणि NSF प्रेझेंट सातपूर प्रीमियर लीग कन्सेप्ट मित्रांनो असा असतो की प्रीमियर लीगमध्ये तुम्हाला लीग मॅचेस खेळावे लागतात आणि इथे कमबॅक करण्यासाठी तुम्हाला दुसरी संधी देखील अवेलेबल असते, उपलब्ध असते. तर भले या सामन्यामध्ये थोडंसं बॅकफुटला गेलेत मुंबई लॉयन्स, मात्र आणखी एक संधी असेल, आणखी एक सामना असेल, त्या सामन्यामध्ये तुम्ही कमबॅक करू शकाल. आणि दुसऱ्या बाजूला टीम जाणता राजा संघ इन फॉर्म आहे, चांगली कामगिरी करताय. सन्माननीय विकीबाई त्यासोबतच राहुल दादा, दोघांचे मनपूर्वक स्वागत असेल. आम्ही विनंती करेल मान्यवरांना आपण स्थानापन्न व्हावं आणि अगदी मंचावरनं आपण या स्पर्धेला एन्जॉय करावं. या अगोदर याच मैदानावर महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटना प्रीमियर लीग एक फार मोठी स्पर्धा आयोजित केली गेली होती. विकीबाई लोंढे, राहुल दादा यांच्या माध्यमातून, संपूर्ण लोंढे परिवाराच्या माध्यमातून, PL ग्रुपच्या माध्यमातून फार चांगली स्पर्धा होती. सातपूर शहरातील क्रिकेटपटूंसाठी त्यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा आयोजित केली गेली होती. त्याबद्दल निश्चितच सातपूर क्रिकेट शौकीनांच्या वतीनं, प्रेक्षकांच्या वतीनं, खेळाडूंच्या वतीनं ओ हो आभार आणि स्वागत असेल दोघाही मान्यवरांचं. या दरम्यान एक आउटस्टँडिंग झेल पकडला होता, मात्र अगदी काही क्षणात तो झेल तिथे ड्रॉप होतोय, सुटतोय. मात्र प्रयत्न लाजवाब होते, एफर्ट सुंदर होते. इथे चांगला फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार येतोय तो निलेश कांबळे यांच्या बॅटमधनं. धावफलक 2.2 षटकानंतर 5 गडी बाद 28 धावा धावफलकावर लागताय. लॉफ्ट केलाय निलेश कांबळेंच्या बॅट मधनं. गणेश फंबाल. इथे निश्चितच मला वाटतं की फंड जास्त असल्या कारणामुळे, दावा जास्त असल्या कारणामुळे थोडंसं बेफिकिरीचं वातावरण क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या खेळाडूंमध्ये बघायला मिळतंय. थोडंसं क्षेत्ररक्षणाचा दर्जा त्यांचा खालवताना बघायला मिळतोय. मात्र या चुका त्यांना कमी कराव्या लागतील, कारण आणखी मॅचेस आहेत. त्या मॅचेसमध्ये तुमचा कामगिरीचा दर्जा उंचवावा लागेल, ना की तो दर्जा खालवलेला बघायला मिळेल. चांगला चेंडू, कमबॅक करताय गोलंदाज भूषण भामरे. चांगला चेंडू, याही चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता निलेश कांबळे यांच्याकडनं, मात्र बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क झाला नाही. प्लेड अँड मिस. धावफलक 30 धावा. Oh, what a shot of the match, shot of the morning. It's a 6 runs. षटकार. थँक्यू. काय जबरदस्त प्रहार. अंतिम चेंडू असेल या षटकातला. या दरम्यान इट्स अ वाईट बॉल. पुन्हा एकदा पंचांचे हात जमिनीला समांतर. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. सिंगल आहे ते. धावफलक 1 ने पुढे जाईल. 37 धावा. धावगतीचा जर आपण विचार करत असाल, चांगली धावगती, चांगली सरासरी बघायला मिळते. मात्र विकेट्स डाऊन झाल्यात. अर्धा संघ तंबूमध्ये परत गेलाय. ड्राइव्ह केलाय, लोअर फुल टॉस. वा, जमिनीला समान. कार्पेटच्या मदतीनं व्हॉट अ शॉट. अगदी कॉपी बुक स्टाईलनं खेळलेला हा एक अत्यंत सुंदर कव्हर ड्राईव्ह आपण बघतोय निलेश कांबळेच्या बॅटमधनं. क्रिकेटच्या कुठल्याही फॉर्मॅटचं नितांत सौंदर्य दाखवणारा, अत्यंत देखणा
प्रेक्षणीय दर्शनीय नेत्रदीपक फटका निलेश कांबळेच्या बॅट मधनं येतोय खणखणीत चौकार. 3 षटकांची समाप्ती. धावफलक 5 गडी बाद 41 आणि शेवटचे 18 चेंडू शिल्लक. धावा करायच्या त्या 42. डीजे थँक्यू. चला घाई करायची प्लीज. सकाळचे 11:25 झालेत. अजूनही पहिला सामना मैदानावर खेळला जातोय. तर वेळ आपल्याला वाचवायचा आहे. आणखी 5 लढती शिल्लक आहेत. तर त्या 5 लढतींसाठी वेळ आपल्याला मिळाला पाहिजे. शेवटचे 18 बॉल शिल्लक या पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावातील आणि धावा करायच्या त्या 42 धावा. श्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, थोर स्वतंत्र सैनिक, थोर समाज सुधारक महात्मा फुले एका ठिकाणी म्हणतात की ध्येय नसलेली माणसं ही साबणाच्या फेसासारखे असतात. ती थोडा वेळ दिसतात आणि नंतर गायब होतात. जर तुमच्याकडे ध्येय नसेल, तुमच्याकडे काही गोल्स नसतील, टार्गेट नसतील, तर निश्चितच तुमचं जगणं हे निरस असतं. मित्रांनो, आयुष्यामध्ये ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी, ध्येय पूर्ण होण्यासाठी अगदी वेड्यासारखी मेहनत करा. लोकांनी तुम्हाला वेड म्हटलं तरी चालेल, कारण वेडी लोकच हा इतिहास रचत असतात आणि शहाणी लोक तो इतिहास वाचत असतात. आधी इथे जिंकण्यासाठी देखील निलेश कांबळे तुम्हाला वेड्यासारखी मेहनत करावी लागेल. आघाडीचे 5 फलंदाज तुमचे बाद झाले तर अर्धा संघ तंबूमध्ये परत गेलाय. मात्र आता विकेटवर थांबणं गरजेचं असेल. दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीने जाणता राजा संघ गोलंदाजी करताय, बॉलिंग अटॅकचं निश्चितच कौतुक असेल या जाणता राजा संघाचं. जबरदस्त गोलंदाजी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम. दीपक भोळे धावताय मात्र अगदी खाली क्षेत्रामध्ये चेंडू लँड होतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूला तिथे गॅदर केलं गेलं दीपक भोळेकडनं. चांगला चेंडू इथे 4थ्या षटकात पहिल्या चेंडूवर गणेश सूर्यवंशीकडनं. गणेश संकट मोचक, गणेश विघ्नहर्ता, शक्ती देवता, बुद्धी देवता श्री गणेश. अगदी गणेश आलेत. ज्या वेळेस आपले भक्त अडचणीत सापडलेले असतात त्यावेळेस श्री गणेश अगदी धावून जात असतात. येथे आपल्या संघासाठी आज बॉलर म्हणून गणेश धावून आलेत. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने इथे डिलिव्हर केलाय. मिस टाइम. आणखी एक संधी असेल दीपक भोळे तुम्हाला आणि या संधीचं इथे सोनं केलं गेलं. एक अप्रतिम जेल टिपला गेलाय. गणेश आणि दीपक काय जबरदस्त बॉन्डिंग, जबरदस्त ताळमेळ बघायला मिळाला. गणेश गोलंदाज आणि दीपक विकेट किपर. इथे मुंबई लॉयन्स संघाचा आणखी एक गडी बाद होतोय. 6व्या विकेटचं पतन होत आहे. फलंदाज बाद. तंबूच्या आसऱ्याला जावं लागेल. ऐकूया पुन्हा एकदा आमच्या डीजे राहुल कडनं एक चांगलं संगीत. अविनाश आलेत. मी जाणता राजा संघाचे संघमालक किरण पाटोळे यांचा आणखी एक कौतुक करेल की एका नवख्या खेळाडूला तुम्ही आयकॉन बनवलंय, त्याच्यावर विश्वास ठेवलाय सौरभ भगतवर. आणि आधी नवख्या खेळाडूला तुम्ही संधी दिलं की सौरभ भगतनी त्या संधीचं सोनं केलं. आणि निश्चितच संघमालकांचं देखील कौतुक असेल की नव्या खेळाडूंना तुम्ही प्लॅटफॉर्म देताय, संधी देताय आणि सर्वात महत्त्वाचं की त्यांच्यावर विश्वास ठेवताय. तर सौरभ भगत देखील या अगोदर मखमालाबाद प्रीमियर लीगमध्ये सौरभ भगत आणि आमची भेट झाली होती. त्या भेटी दरम्यान त्यांनी
एक्सप्रेस होत असताना, व्यक्त होत असताना त्यांनी सांगितलं की मी ॲज अ आयकॉन म्हणून पहिल्यांदाच कुठल्याही स्पर्धेत सहभागी होतोय. आमचे संघमालक किरण पाटोळे यांच्या माध्यमातून मला ती संधी मिळाली आहे आणि निश्चितच मी त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेल, 100% देण्याचा प्रयत्न करेल. तर सौरभ भगतने अगदी पहिल्या सामन्यामध्ये स्वतःला सिद्ध केलंय. त्यांचं कल्पक नेतृत्व आपल्याला बघायला मिळतंय. अगदी आपल्या संपूर्ण संघाला सोबत घेऊन चालत असताना समोरच्या बाजूला मुंबई लॉयन्स सारखा एक तगडा मजबूत संघ आहे. रोहित परब यासारखा एक स्टार खेळाडू आहे. समोर विपक्ष मात्र अशाही परिस्थितीमध्ये न डगमगता थांबता ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या संघाला घडवलंय, बांधलंय आणि घेऊन चाललंय, कौतुक असेल सौरभ भगतचं देखील. ऑनसाइडला पूल करण्याचा प्रयत्न, हवाई फायर करण्याचा प्रयत्न. ओहो, प्रयत्न करताय, एफर्ट्स लावताय. झेल जरी सुटला असेल मात्र फार दूरवरनं धावत आले. आणि मित्रांनो, जो धावत येत झेल पकडण्याचा प्रयत्न केला जातो ना, रनिंग कॅच हा बघायला फार सुंदर वाटतो, मात्र तो फार अवघड असतो. कारण धावत असताना स्वतःचं बॅलन्स, स्वतःचं शरीराचा तोल तुम्हाला सांभाळावा लागतो. सोबतच तुम्हाला हवेत उंच उडलेला झेल देखील जज करावा लागतो. फार अवघड असते ती कामगिरी. याही परिस्थिती मात्र ईश्वरकडनं चांगले एफर्ट्स. झेल सुटला असेल मात्र या प्रयत्नांचं कौतुक असेल. धावफलक 44, 44 रन्स, 6 गडी बाद 44 धावा. 3.5 षटकाचा खेळ मैदानावर खेळला जातोय. शेवटचे 13 बॉल आणि धावा करायच्या त्या 39 धावा. प्रत्येक चेंडूवर 3 धावांची आवश्यकता असेल. 13 बॉल 39 रन. ड्राइव्ह केलाय निलेश कांबळेच्या बॅट मधनं. आणखी एक सुंदर फटका. सौरभ आहे तिथे. अगदी आदर्श क्षेत्ररक्षण केलं जातंय. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील आपण बघत असाल की स्वतःला बेंड करत गुडघा टेकवत असताना संपूर्ण शरीर चेंडूच्या मागे झोकून दिलं. चांगल्या पद्धतीने चेंडूला तिथे पकडलं गेलं. सिंगल येते, षटक देखील इथे पूर्ण होईल. 4 षटकाची समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल मुंबई लॉयन्स. 6 गडी बाद 45. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. धावा करायच्या त्या 38. डीजे निलेश कांबळे अगदी 7 चेंडूमध्ये 23 धावांवर बॅटिंग करताय. समोरच्या बाजूला विकेट्स डाऊन होत असताना मात्र सामन्याचे सूत्र आपल्या हातामध्ये घेत आहे निलेश कांबळे. ऑन साइडला वा वा वा, इट्स अ विकेट कॉट बिहाइंड द विकेट. निलेश कांबळे यष्टांच्या मागच्या बाजूला विकेट किपरच्या हातामध्ये झेल देत आहे. भन्नाट वेगानं टाकलेला चेंडू बॅटला ब्रश करत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. मुंबई लॉयन्स संघाला बसलेला हा 7वा धक्का. फलंदाज बाद. डीजे सौरभ भगत आयकॉन खेळाडू. अगदी सेट झालेला बॅटर निलेश कांबळे यांना झेल देण्यास प्रवृत्त केलं गेलं. अगदी बॅटचा लिडिंग एज ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न होता. अगदी बॉलचा वेग भरपूर होता. आपल्या वेगानं इथे बॅट्समन निलेश कांबळेला इथे सरप्राईज केलं, चकित केलं आणि बॅटचा लिडिंग एज विकेटच्या मागच्या बाजूला राहिलेले काम दीपक भोळे यांच्याकडनं सुरेखपणे पूर्ण केलं गेलं. एक चांगला झेल विकेटच्या मागच्या बाजूला टिपला गेला. 7व्या विकेटचं पतन होतंय. सौरभ भगत वेगवान गोलंदाजी, धारदार गोलंदाजी, तिखट भेदक जबरदस्त गोलंदाजी. चांगला बॉल. वाह, अगदी इथे या चेंडूवर बॅट्समनला कुठलंही उत्तर नव्हतं या चेंडूसाठी. सलग दुसरा चेंडू डॉट येतोय. बॅट्समन नवीन आलेत, चेतन पेटकर. चेतन पेटकर ऑन स्ट्राइक. द बॉलिंग ट्रॅकवर सौरभ भगत. आज देखील स्वच्छ सूर्यप्रकाश. आज थोडीशी हवा आहे मैदानावर. निरभ्र आकाश. बॅक ऑफ द लेंथ हाफ ट्रॅकर डिलिव्हरी.
चेंडू डीपमध्ये बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रात ट्रॅव्हल करतोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी मातीची खेळपट्टी बनवली गेली. मातीच्या खेळपट्टीचा जर आपण विचार केला तर निश्चितच फिरकी गोलंदाजांना, कटर गोलंदाजांना मदत करणारी विकेट असते. ज्यावेळेस तुम्ही रोलिंग घट्ट केलेली असते, पॅक असते, विकेट खेळपट्टी कडक असते, त्यावेळेस ती मातीची खेळपट्टी बॅट्समॅनला मदत देत असते. मात्र जसजशी खेळपट्टी थोडीशी निखळली जाते, खडे वर येतात, त्यानंतर मात्र बॅट्समनसाठी ती खेळपट्टी थोडीशी खराब व्हायला सुरू होते. या दरम्यान आणखी एक चांगला चेंडू. इथे मातीची खेळपट्टी तशी वेगवान गोलंदाजांना मदत करत नसते. मात्र आजचा खेळ जर आपण बघत असाल, कालचा खेळ, काल नाशिक एक्सप्रेस, अखिलेश, अगदी सातपूर टेनिस क्रिकेटचा भूषण मी म्हणेल, जो भारतीय टेनिस क्रिकेट विश्व गाजवतोय, त्यांनी काल देखील आपल्या वेगवान गोलंदाजांनी काल हे मैदान गाजवलं. तो अखिलेश ऑन साइडला स्लोअर वन होता, सरप्राईज करण्याचा प्रयत्न केला गेला. सौरभकडनं व्हेरिएशन्स बघायला मिळालं. चांगला रिटर्न केला जातोय. खराब ताळमेळ, खराब ताळमेळ, मिसकम्युनिकेशन आणि राहिलेलं काम दोन्ही खेळाडू म्हणजे सौरभ आणि दीपक भोळेकडनं केलं गेलं. खराब कॉलिंग. या दरम्यान परिणाम स्वरूप 8व्या विकेटचं पतन. फलंदाज धावबाद. शेवटचे 7 बॉल शिल्लक आणि धावा करायच्या त्या 36 धावा. या दरम्यान आमचे अप्पाजी काळे आलेत, वेलकम. त्यानंतर आमचे सनी पाटील, प्रवीण निषाद उर्फ पहाडी, सबसे बडा खिलाडी, यांचं देखील शुभ आगमन, वेलकम. सबसे कातिल सनी पाटील, वेलकम. षटक इथे संपतंय. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल 47 आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक. धावा करायच्या त्या 36 धावा. 6 बॉल 36 रन. डीजे शेवटचे 6 बॉल शिल्लक. धावा करायच्या त्या 36 धावा. अगदी 6 चेंडू 6 षटकार मारावे लागतील. या अगोदर हे भरपूर कारनामे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील झालेत, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील झालेत. वेलकम अप्पाजी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2007 विश्वकपमध्ये, T20च्या विश्वकपमध्ये इंग्लिश संघाचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या त्या षटकामध्ये युवराज सिंगने मारलेले 6 षटकार आज आठवत आहे. अगदी तशीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल तेजसला. चेतन ऑन स्ट्राइक. आणि ऑन साइडला हुक केलाय. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, लॉंग लेग क्षेत्रामध्ये अडवलंय. अगदी दूरवरनं पेट्रोलिंग करत असताना चेंडूच्या मागे आले. चांगलं फील्ड अगदी डीप मध्ये मैदानाच्या उजव्या बाजूला लॉंग लेग क्षेत्रामध्ये केलं गेलं. भावेश भोईर, चांगलं फील्ड भावेशकडनं. एक गोरसई बी संघाचा भावेश पवार आणि एकटे सातपूर शहरातील जाणता राजा संघाचा भावेश भोईर. दोन्ही भावेश लाजवाब कामगिरी करताय. शेवटचे 5 बॉल आणि धावा करायच्या त्या 33. चांगला फटका येतोय, मात्र निश्चितच औपचारिकता इथे पूर्ण केली जाते. चेतनच्या बॅटमध्ये सिंगल असेल. आता धाव फलक 5.2 षटकानंतर 8 गडी बाद 51 धावा. शेवटचे 4 बॉल शिल्लक आणि धावा करायच्या त्या 32 धावा. मैदानाच्या समोरच्या बाजूला जे भव्य स्टँड उभे केलेत, जे प्रेक्षक गॅलरी आपण बसतोय, त्या प्रेक्षक गॅलरीत उपस्थित असलेले आमचे सर्व लाडके प्रेक्षक,
त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या दरम्यान एक बिग हिट येतोय, षटकार येतोय 6. ऑनसाइडला पूल केलाय, लॉफ्ट केलाय, खाली क्षेत्र अगदी नो मॅन्स एरियामध्ये जाऊन चेंडू लँड होतोय. चांगला फेल्ड, रनआउट करण्याची संधी असेल मात्र नाही. क्या बात आहे. अगदी नाशिक क्रिकेट विश्वातील एक हरपन मौला क्रिकेटपटू, आपल्या जादुई फिरकीने अनेक मैदानं गाजवणारे एक डाव्या हाताचे एक लाजवाब ऑफ स्पिनर दीपक हनवटे. वेलकम. धाव फलक 59, शेवटचे 2 बॉल आणि धावा करायच्या त्या 24 धावा. 2 बॉल 24 रन. समोर समोर मारलाय, उडवलाय, मैदानाच्या बाहेर. षटकार 6. थँक्यू. शेवटचा बॉल या सामन्यातील. 1 बॉल आणि 18 रनांची आवश्यकता असेल. प्रीमियर लीग फॉर्मॅटमध्ये तुम्ही सामना हरणं हे तितकं महत्त्वाचं नसतं. तुमची धावगती देखील फार महत्त्वाची असते, कारण धावांची सरासरी अगदी टेबल टॉप करण्यासाठी फार महत्त्वाची भूमिका निभावत असतं. तर इथे इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. अगदी तुम्ही किती धावांच्या फरकाने जिंकताय हे महत्त्वाचं असेल, कारण धावांची सरासरी धावगती फार महत्त्वाची असते या प्रीमियर लीग फॉर्मॅटमध्ये. आता धावा करायच्या 17 आणि अप्रतिम चेंडू सोबत इथे षटक संपतंय आणि हा सामना टीम जाणता राजा संघाने जिंकलाय. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाला दुसऱ्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. डीजे.